Hello dear students, in today's lecture we are going to see non-crystalline allotropes of carbon. याच्यावरती तुम्हाला 3 मार्क्सचा क्वेश्चन विचारला जातो. राईट अ शॉर्ट नोट ऑन नॉन क्रिस्टलाइन फॉर्म्स किंवा स्पेसिफिकली जे काही स्पेसिफिक नॉन क्रिस्टलाइन फॉर्म्स आहेत त्यांचे युजेस असा देखील प्रश्न तुम्हाला विचारला जातो. याच्या आधी आपण डायमंड, ग्रॅफाइट आणि फुलरिन हे क्रिस्टलाइन फॉर्म्स त्यांचे युजेस बघितलेले होते. ओके, सो आता वन बाय वन हे नॉन क्रिस्टलाइन allotropes बघूयात. याच्यामध्ये आणि क्रिस्टलाइन allotropesमध्ये काय डिफरन्स आहे तर क्रिस्टलाइन allotropesमध्ये कार्बन ॲटम्सची जी अरेंजमेंट आहे ती स्पेसिफिक पॅटर्नमध्ये होती, वेअरॅज इथे मात्र देर इज नो पॅटर्न सीन, देर इज नो स्पेसिफिक पॅटर्न ऑफ अरेंजमेंट. ॲटम्स स्पेसिफिक पॅटर्नमध्ये अरेंजमेंट नसल्यामुळं असा काही यांना डेफायनाइट शेप नसतो ॲज कम्पेअर्ड टू क्रिस्टलाइन allotropes. आता याच्यामध्ये येतात 3 प्रकार. एक म्हणजे कोल, दुसरा येतो कोक आणि तिसरा येतो चारकोल. ओके, 3 नॉन क्रिस्टलाइन allotropes आपण बघायचे आहेत. त्यातला फर्स्ट बघूयात कोल. कोल ज्याला आपण कोळसा म्हणतो. आता ह्या कोलमध्ये कार्बनसोबतच ऑक्सिजन, हायड्रोजन, कधीकधी काही अमाऊंटमध्ये नायट्रोजन, सल्फर यासारखे एलिमेंट्स देखील प्रेझेंट असतात. सो इथे आपण लिहूयात की इट कंटेन्स, कार्बनसोबत कंटेन्स हायड्रोजन, ऑक्सिजन, त्यानंतर नायट्रोजन, काही अमाऊंटमध्ये फॉस्फरस असतो, सल्फर असतो अलॉंग विथ कार्बन. आता या कोलमध्ये असणारं पर्सेंटेज ऑफ वॉटर किंवा पर्सेंटेज ऑफ हीट याच्या बेसिसवरती त्याचे 4 प्रकार पडलेले आहेत: पीट, लिग्नाइट, बिट्युमिनस आणि अँथ्रासाइट. आता एक लक्षात घ्या, हे समजण्याआधी तुम्हाला कोल फॉर्मेशन होते कशी हे आठवते का बघा, जे आपण लास्ट 8th स्टँडर्डमध्ये बघितलेलं होतं. कोल फॉर्मेशन होताना कोळशाच्या खाणी असतात ना, मग ज्या अर्थी तिथं खाण आहे त्या अर्थी तिथे आधी कधीतरी मोठा जंगल प्रेझेंट असणार आणि मग ड्यू टू सम रिझन्स जसं की फॉरेस्ट फायर आहे, त्यामुळे त्या जंगलाला जेव्हा आग लागेल त्याचं वूडचं इनकम्प्लीट बर्निंग होणार, इनकम्प्लीट कंबशन होणार. कंबशन म्हणजेच बर्निंग. मग अर्धवट जळाल्यामुळं ते पूर्ण, एकतर पूर्ण जळालं की तुम्हाला माहिती आहे CO2 आणि वॉटर तयार राहतो तो फक्त. आता इथे ज्या अर्थी लाकूड राहिला आहे, कोळसा राहिला आहे, त्या अर्थी त्या लाकडाचं इनकम्प्लीट बर्निंग झालेलं असणार. आणि मग त्यानंतर काही वर्षांनी असेल की तिथे अदर नॅचरल कलॅमिटीज जसं की लँडस्लाईड असेल किंवा अर्थक्वेक असेल, त्यामुळं ते अर्धवट जळालेलं जंगल हे जमिनीखाली दबलं गेलं आणि जसं जसं त्याच्यावरती प्रेशर वाढत गेलं तसं तसं त्याची डेप्थ खाली खाली जात गेला तो. आणि मग त्याच्यापासून वेगवेगळे वॉटरचे पर्सेंटेज किंवा वॉटरचे कंटेंट असणारा कोल तयार झाला. मग याच्यामध्ये असणाऱ्या वॉटरच्या पर्सेंटेजनुसार या कोलचे टाईप्स कुठले कुठले येतात बघा. तर पहिला प्रकार पीट. हा कोल फॉर्मेशनची फर्स्ट स्टेप आहे. याच्यावरती आता हे जे 4 टाईप्स आपण बघणार आहे त्याच्यावरती तुम्हाला हमखास 1 मार्कचे क्वेश्चन्स असतात. मग ही आहे फर्स्ट स्टेप इन फॉर्मेशन ऑफ कोल. कोलची फॉर्मेशनची पहिली स्टेप. आता अर्थातच हा वरच्या लेअरला असणार आहे की ज्याच्यामध्ये वॉटर कंटेंट जास्त असणार आणि हीट कंटेंट कमी असणार. लेस हीट कंटेंट असं लिहिते. मग ते किती असतं तर साधारण लेस दॅन 60%. हीट कंटेंट हे लेस दॅन 60% असतं आणि वॉटर कंटेंट सगळ्यात जास्त असतं. मग प्रश्न कसा आला की कोलपैकी कुठल्या प्रकारच्या कोलमध्ये हीट कंटेंट कमी आणि वॉटर कंटेंट जास्त असणार. सो ह्याच्यामध्ये वॉटर कंटेंट मोर आणि हीट कंटेंट सगळ्यात लेस असणार. आणि ही फर्स्ट स्टेप आहे. ओके, आता पीट नंतरचा दुसरा स्टेपचा जो कोल आहे लिग्नाइट. इट इज द सेकंड स्टेप इन फॉर्मेशन ऑफ कोल.
आता हा कसा फॉर्म झाला, तर कोल हा जो पीठ आहे त्याच्यावरती प्रेशर जसं जसं इन्क्रीज होत जाईल, म्हणजे तो जसा डेप्थला जात जाईल कोल, तसा तसा त्याच्यावरचं प्रेशर सरफेसवरून इन्क्रीज होत जाणार. आणि प्रेशर इन्क्रीज झाल्यामुळं याच्यातलं वॉटर जे आहे ते इव्हॉपरेट होत जाणार. आणि वॉटर इव्हॉपरेट झालं की हीट कंटेंट वाढत जाणार. बघा हां, नॉर्मली आपण जेव्हा जळणासाठी लाकूड वापरतो, तर लाकूड जितका कोरडा असतो तितका ते लाकूड जास्त चांगल्या पद्धतीनं पेटतं. लाकूडमध्ये जरा जरी मॉइश्चर असेल तर त्याला धूर जास्त निघतो बघा, बरोबर. मग लाकडाच्या तुलनेत कोळसा अजून जास्त चांगला पेटतो. मग ह्याच्या मागचं रिझन काय असतं, तर पर्सेंटेज ऑफ वॉटर जेवढं जास्त असेल तेवढी त्याच्यातून मिळणारी हीट पर्सेंट हे कमी असणार आहे. आलं लक्षात. सो लिग्नाईटमध्ये पीठपेक्षा थोडंसं जास्त अमाऊंट ऑफ हीट असणार, कारण त्याच्यामध्ये वॉटर कंटेंट कमी आहे. वॉटर कंटेंट का कमी, कारण जास्त प्रेशर त्याच्यावरती दाबला गेला आहे. हा म्हणजे सपोज ही लेवल जर कन्सिडर केली, कोल जो आहे पहिला तो पीठ हा वरच्या लेवलला असेल, त्याच्या खालच्या लेवलला लिग्नाईट आहे. मग वरचं प्रेशर जास्त इन्क्रीज झाल्यामुळे ह्याच्यावरती प्रेशर वाढलं आणि त्या वाढलेल्या प्रेशरमुळं काय होणार, याच्यातलं वॉटर कंटेंट लॉस होणार, इव्हॉपरेट होणार. आलं लक्षात. मग याच्यामध्ये हीट कंटेंट किती असते, तर बिटवीन 60 to 70%. विचारतात हे की पीठमध्ये हीट कंटेंट किती, लिग्नाईटमध्ये हीट कंटेंट किती. त्यानंतर तिसरा जो आहे बिट्युमिनस, हा थर्ड स्टेज झाली आणि याच्यामध्ये असणारं हीट, आता बिट्युमिनस ह्या लिग्नाईटच्या पण खाली असणार आहे हे लक्षात घ्या. याच्यामध्ये हीट असते ऑलमोस्ट 75 to 90%. वॉटर कंटेंट अजून कमी येत जाईल. आणि जी लास्ट स्टेट आहे अँथ्रासाइट, याच्यामध्ये ही फोर्थ आणि लास्ट स्टेज आहे की ज्याच्यामध्ये हीट पर्सेंट असतं अप टू 95% किंवा मोर दॅन 95%. म्हणजे सगळ्यात जास्त हीट कंटेंट अँथ्रासाइटमध्ये, सगळ्यात कमी हीट कंटेंट पीठमध्ये. तुम्हाला असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की हीट कंटेंटच्या बेसिसवरती यांना इन्क्रीजिंग ऑर्डर किंवा डिक्रीजिंग ऑर्डरप्रमाणे अरेंज करा. सो इन्क्रीजिंग ऑर्डर ही आहे, पहिल्यांदा पीठ, मग लिग्नाईट, मग बिट्युमिनस, मग अँथ्रासाइट. किंवा डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ हीट कंटेंट, पहिल्यांदा अँथ्रासाइट, मग बिट्युमिनस, मग लिग्नाईट, मग पीठ. आलं लक्षात. हे पर्सेंटेज ऑफ हीट लक्षात ठेवा 1 मार्कसाठी. इन्क्रीजिंग डिक्रीजिंग ऑर्डर लक्षात ठेवा. या पद्धतीनं तुम्हाला प्रश्न हे विचारले जातात. सगळ्यात जास्त हीट कोणामध्ये, कमी हीट कोणामध्ये, वगैरे वगैरे वगैरे. ओके. सो हे झालं अबाउट कोल. आता ह्याचे युजेस एक लक्षात घ्या. हे तिन्ही प्रकारचे जे नॉन क्रिस्टलाइन ॲलोट्रॉप्स आहेत, सगळ्यांचा एक कॉमन यूज तुम्ही लिहिणार आहात की फ्युएल म्हणून, इंधन म्हणून, जळणासाठी आपण यूज करतो ना त्यांचा. सो ह्याचे युजेस लिहिताना तुम्ही पहिला यूज लिहिणार फ्युएल म्हणून. ओके. त्यानंतर ह्याचा दुसरा यूज तुम्हाला लिहायचा आहे की याच्यापासून आपल्याला कोक आणि कोल गॅस आणि कोल टार हे 3 बाय प्रोडक्ट्स मिळवायचे आहेत. आता कसं ते सांगते तुम्हाला, ते टेक्स्टबुकमध्ये दिलं नाही आहे. तुम्हाला सांगितले की याच्यापासून कोक, कोल गॅस आणि कोल टार हे 3 बाय प्रोडक्ट्स मिळतात. कसे मिळतात तर बघा, आपला हा जो कोल आहे या कोलचं डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशन करतात. डिस्टिलेशन तुम्ही शिकलाय, हीट देत जायचं आणि हीट देत गेल्यानंतर प्रत्येकाचा जो काही स्पेसिफिक मेल्टिंग बॉइलिंग पॉईंट्स असतात त्या कंपाऊंडचे, त्या पद्धतीनं ते कंपाऊंड्स ह्या मिक्सचरमधून सेपरेट होतात. आता ह्या कोलला तुम्ही जेव्हा हीट सप्लाय करताय तेव्हा या कोलपासून आपल्याला 3 बाय प्रोडक्ट्स मिळतात. त्यापैकी एक असतो सॉलिड, तो असतो कोक. दुसरा असतो लिक्विड, जो असतो कोल टार, ज्याला आपण डांबर म्हणतो. आणि तिसरा असतो गॅस, जो आहे कोल गॅस. आलं लक्षात.
कोलचं डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशन म्हणजे त्याला हीट जसं जसं देत जाल तेव्हा त्याच्यापासून या पद्धतीनं कोक, कोल गॅस आणि कोल टार हे सेपरेट केले जातात आणि ते ऑब्टेन करण्यासाठी कोलचा यूज होतो असं तुम्हाला सांगितलेलं आहे. आता यानंतर त्याचा अजून एक यूज आहे की यूज्ड ॲज अ फ्युएल किंवा तुम्ही अणु ऊर्जा केंद्र जी असतात थर्मल पॉवर प्लांट्स, त्या थर्मल पॉवर प्लांट्समध्ये वॉटरला बॉईल केलं जातं. वॉटरला बॉईल केल्यानंतर त्याच्या ज्या व्हेपर्स रिलीज होतात त्याच्यापासून टर्बाईन फिरतात आणि मग त्या टर्बाईनपासून इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते. हे जनरल तुम्हाला माहीत असेल की इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन कशा पद्धतीनं केलं जातं. 8th स्टँडर्डमध्ये आपण हे शिकलो आहे. मग या जे थर्मल पॉवर प्लांट असतात त्यामध्ये वॉटरला बॉईल करण्यासाठी म्हणून जे फ्युएल यूज करतो तिथे कोळसा यूज केला जातो. मग म्हणा तिथे यूज्ड इन थर्मल पॉवर प्लांट्स. थर्मल पॉवर प्लांट्स. सो हे झाले अबाउट कोल आणि त्याचे यूजेस, त्याचे डिफरंट फॉर्म्स आणि हे कोलचे यूजेस. हे जे बोर्डवरती आहे तुम्ही सांगता बरेचदा स्क्रीनशॉट घ्यायला वेळ द्या, पॉज करा, हे स्क्रीनशॉट काढा, नोटबुक्समध्ये मेन्शन करा आणि ह्याच पद्धतीनं लिहायचं. लक्षात ठेवायला हे खूप शॉर्टमध्ये दिलं आहे मी तुम्हाला आणि खूप इझी पद्धतीनं सांगितलेलं आहे. तुमच्या ह्या शॉर्ट नोट्सच झाल्या थोडक्यात. ओके, आता वळूयात दुसरा नॉन क्रिस्टलाइन ॲलोट्रॉप. तो आहे चारकोल. आता हा चारकोल जो आहे तो फक्त लाकडापासूनच मिळतो असं नाही, तर हॉर्न्स असतील किंवा बोन्स असतील यांच्या बर्निंगपासून सुद्धा आपल्याला हा चारकोल मिळतो. सो दुसरा ॲलोट्रॉप लिहिला चारकोल. आता हा कशापासून मिळतो सांगितलं. एक म्हणजे फ्रॉम बर्निंग ऑफ हॉर्न्स, जनावरांची शिंग असतील किंवा बोन्स असतील. वूड तर आहेच. या सगळ्यांच्या बर्निंगपासून आपल्याला चारकोल मिळतं, कोळसाच तो पण. मग याच्या चारकोलचा तुम्हाला यूज काय आहे, तर अगेन तुम्ही फ्युएल म्हणून सांगितलंच. एवढंच, तुम्हाला चारकोलबद्दल काही जास्त सांगायचं नाही आहे. हां, ह्याच्यात अजून एक तुम्ही पॉईंट ॲड कराल की हा लाईट असतो, वजनाला हलका असतो, लाईट वेट. त्यानंतर ब्लॅक असतो आणि ॲमॉर्फस फॉर्म. ॲमॉर्फस म्हणजेच नॉन क्रिस्टलाइन, ते तर आहेच आहे. सो ते मी काही तिथे मेन्शन करत नाही. सो चारकोलबद्दल तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की जेव्हा हॉर्न्स, बोन्स, वूड यांना तुम्ही अर्धवट जाळता, ज्याला इनकम्प्लीट कंबशन म्हणतो आपण, त्याच्यापासून आपल्याला चारकोल मिळतो की ज्या वजनाला हलका असतो, ब्लॅक कलरचा असतो आणि नॉन क्रिस्टलाइन तर आहेच. ओके, हा झाला चारकोल. त्याचे वेगळे यूजेस तुम्ही काय सांगणार नाही आहात, फ्युएल म्हणून यूज केला जातो. ठीक आहे. आता तिसरा नॉन क्रिस्टलाइन ॲलोट्रॉप कोक. आत्ताच सांगितलं तुम्हाला की कोक मिळतो कसा, तर कोलचं डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशन केल्यानंतर जो सॉलिड पार्ट मिळतो तो असतो कोक. सो इथं लिहायचं इट इज ऑब्टेन्ड बाय डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशन ऑफ कोल. मग ह्याचं देखील फ्युएल, ज्याला आपण दगडी कोळसा म्हणतो, हा तर त्याची हीट कंटेंट हा जास्त असतो कोल, नॉर्मल कोलपेक्षा. मग याचे यूजेस आपल्याला लिहायचे आहेत. आता सुरुवातीला काय सांगणार की कसा मिळतो ते, हीट कंटेंट जास्त असतं ॲज कम्पेअर्ड टू कोल. आणि मग आता वन बाय वन ह्याचे यूजेस बघूयात. सगळ्यांचा कॉमन यूज फ्युएल, तो मी लिहिला पहिला की यूज्ड ॲज अ फ्युएल. त्यानंतर ह्याचा दुसरा यूज आहे ॲज रिड्युसिंग एजंट. आता समजून घ्या हा, हे रिड्युसिंग एजंट कुणाला म्हणायचं. रिडक्शन माहिती आहे तुम्हाला, ज्या केमिकल रिॲक्शनमध्ये हायड्रोजन निघून जातो किंवा ऑक्सिजन ॲड होतो. नीट समजून घ्या, रिडक्शन कशाला म्हणायचं की ज्याच्यामध्ये हायड्रोजन ॲड होतो किंवा ऑक्सिजन निघून जातो, रिमूव्ड. त्याला म्हणायचं रिडक्शन. आणि मग ही रिडक्शनची प्रोसेस घडवून आणण्यासाठी आपण पुढच्या वर्षी शिकायचं आहे 9वी 10वीला गेल्यानंतर की ह्या वेगवेगळ्या रिडक्शन ऑक्सिडेशनच्या प्रोसेस कशा पद्धतीनं घडवून आणल्या जातात. तर जे सबस्टन्सेस
ऑक्सिजन रिमूव्ह करण्यासाठी यूज केले जातात त्यांना म्हणायचं रिड्युसिंग एजंट. हां, मग एखाद्या सपोज कार्बन आहे हां, किंवा सपोज सल्फर डायऑक्साईड आहे, तर त्या सल्फर डायऑक्साईडची कार्बन बरोबर रिॲक्शन केली की CO2 होणार आणि सल्फर वेगळा राहणार. मग ह्या सल्फरपासून ऑक्सिजन रिमूव्ह करण्यासाठी आपण इथं कार्बन वापरला. एक एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला फक्त. सो अशा प्रकारच्या प्रोसेसला म्हणायचं रिड्युसिंग एजंट. मग कोल म्हणजे कोण आहे? कार्बनच आहे की नाही, कोल जे आहेत ते. मग तशा पद्धतीनं या कोळसा जो आपला दगडी कोळसा आहे कोक, याचा यूज रिड्युसिंग एजंट म्हणून होतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर तिसरा यूज ह्याचा सांगायचा आहे तुम्हाला, फॉर प्रिपरेशन ऑफ वॉटर गॅस. तुम्हाला ते ह्याचा वॉटर गॅस आणि प्रोड्युसर गॅस ह्या दोन गॅसेसचं कंपोजिशन विचारलं जातं. ह्याचा यूज तुम्हाला वॉटर गॅस प्रोडक्शन करण्यासाठी होतो. वॉटर गॅसमध्ये असतो CO आणि H2. CO म्हणजे कार्बन मोनॉक्साईड, H2 म्हणजे हायड्रोजन. ह्या दोघांचं मिक्सचर त्याला म्हणतात वॉटर गॅस. कोलवरती स्टीम पास केल्यानंतर हा वॉटर गॅस तुम्हाला फॉर्म झालेला दिसतो. कोकवरती जेव्हा तुम्ही वॉटरची स्टीम, वॉटर व्हेपर पास करता तेव्हा त्याच्यापासून आपल्याला वॉटर गॅस मिळतो. तसंच याचा यूज अजून एक सांगायचा आहे, फॉर प्रोडक्शन ऑफ प्रोड्युसर गॅस. आता प्रोड्युसर गॅस कोणाला म्हणायचं, तर त्याच्यामध्ये पण CO आहे, H2 पण आहे, CO2 एक एक्स्ट्रा आहे आणि एक N2 आहे. बघा, ह्या दोघांचं प्रपोर्शन 1 मार्कच्या क्वेश्चनमध्ये विचारलं जाऊ शकतं. सो वॉटर गॅसमध्ये CO + H2 आहेत, प्रोड्युसर गॅसमध्ये त्याच्या सोबतीला हे दोघं एक्स्ट्रा आहेत. सो या पद्धतीनं तुम्हाला कोकचे युजेस जे आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत. बघा बरं, हे सगळे नॉन क्रिस्टलाइन ॲलोट्रॉप झाले, कोल, चारकोल आणि कोक. त्यापैकी तुम्हाला कोक आणि कोल ह्या दोघांचे युजेस लिहायचे आहेत. सगळ्यांचं कॉमन यूज फ्युएल म्हणून. त्यानंतर कोकचे हे 3 स्पेसिफिक यूज. आणि चारकोलमध्ये आपण काय कोलमध्ये काय बघितलेलं होतं की इंडस्ट्रीजमध्ये, थर्मल पॉवर प्लांटमध्ये आपण बघितलेलं होतं. आणि तसंच कोल गॅस आणि कोल टार यांचं हे मिळवण्यासाठी देखील त्या कोलचा यूज होतो, हे आपण बघितलं. बरोबर. सो ह्या पद्धतीने हे झाले नॉन क्रिस्टलाइन ॲलोट्रॉप्स. इथेच थांबूयात आजच्या लेक्चरमध्ये. नेक्स्ट लेक्चरमध्ये ह्याचा पुढचा पार्ट बघूया.